नाशिकच्या महायुतीच्या जागेबाबतला तिढा अद्यापही कायम असताना नाशिकचे खासदार हेमंत गोडसे काल पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांना भेटून आलेले आहेत। त्यांच्यात बऱ्याच वेळ चर्चा झाली। नेमकी चर्चा काय झाली, हा तिढा नाशिकचा नेमका कधीपर्यंत सुटण्याची अपेक्षा आहे? महाराष्ट्रातील नाशिकसोबत अनेक 4-5 जागेंवरती महायुतीच्या सर्वच पक्षश्रेष्ठींच्या नेत्यांची बैठक सुरू आहे। त्या संदर्भातल्या चर्चा सुरू आहे। नाशिक ही आपली पारंपरिक शिवसेनेची जागा आहे आणि म्हणून आपण देखील आग्रही आहोत। नाशिकला जे शिवसेनेचं वातावरण देखील अनुकूल आहे, कारण संघटनात्मक बांधणी असेल किंवा शासनाच्या ज्या काही योजना आहेत त्या लोकांपर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने देखील पक्षाने संघटनेने अतिशय उत्कृष्ट काम त्या ठिकाणी केलं आणि म्हणून नाशिकची जागा अनुकूल असून शिवसेनेसाठी आपण ती मागण्यासाठी आग्रही राहू आणि हा विषय आपल्या महायुतीच्या सर्वच नेत्यांसोबत मांडू, अशा प्रकारची ग्वाही मुख्यमंत्री महोदयांनी त्या ठिकाणी दिली। एकूणच क्रायटेरिया तिकीट देताना नेमका क्रायटेरिया काय ठरवण्यात येणार आहे? कारण आपले नाव आहे, छगन भुजबळ यांचं नाव देखील चर्चेत आहे। नेमका तिकीट कुठल्या आधारावर दिलं जाईल याबाबत काही चर्चा झाली? मला असं वाटतं का ज्याप्रमाणे आपल्या देशाचे पंतप्रधान आदरणीय मोदी साहेबांनी जे काही संपूर्ण राज्यांना आव्हान केलं आहे का 400 पार, तर त्याला प्रतिसाद देत आपल्या राज्याचे मुख्यमंत्री शिंदेसाहेब, उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब आणि अजितदादा यांनी देखील प्रतिसाद दिलेला आहे की आम्ही देखील 45हून अधिक खासदार आपल्याला त्या ठिकाणी निवडून देऊ आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये महायुतीच्या सर्वच नेत्यांना एक खासदार निवडून आणणं अतिशय महत्त्वाचं आहे आणि म्हणून हा जो मुद्दा येईल तो इलेक्टिव्ह मेरिटवर त्या ठिकाणी ठरल्या जाणार आहे आणि निश्चित आपण जे काही काम गेली 10 वर्षापासून करतो आहे, आपण गरीब श्रीमंत कुठल्या पक्षाचा कुठल्या जाती धर्माचा हा भेदभाव न करता आलेल्या प्रत्येक माणसाचं काम समाधानकारक करावं अशा प्रकारचं काम या ठिकाणी केलं। अनेक विकास कामं देखील केलेली आहेत। फोनवरती संपर्क साधण्यासाठी मला इझी ॲक्सेस, म्हणजे कोणीही सर्वसाधारण माणूस येऊन आपल्याला भेटून आपण आपलं काम करू शकतो अशा प्रकारचं काम आपण गेले आणि अनेक विकास कामं, माझा रिक्षावाला असेल आणि टॉप इंडस्ट्रीवाला असेल, अशा सर्वांच्या कामामध्ये आणि सर्वच क्षेत्रामध्ये आपण त्या ठिकाणी कामं केलेली आहेत आणि म्हणून आपल्याला विश्वास आहे का इलेक्टिव्ह मेरिटमध्ये देखील आपला विचार या ठिकाणी होईल। एक शेवटचा प्रश्न की नाशिकच्या या निवडणुकीच्या अनुषंगाने मराठा विरुद्ध ओबीसी अशा पद्धतीचं एक चित्र जे आहे ते सध्या राज्यभरात तयार होत आहे, किती याच्यात तथ्य आहे असं वाटतं तुम्हाला? मला असं वाटतं का कुठलाही आपण महाराष्ट्राचं जर राजकारण बघितलं तर अनेक ठिकाणी काही लोक जातीवादक बोलत असतात, परंतु अनेक अशा ठिकाणी का म्हणजे जर काही उदाहरणं जर द्यायची ठरली तर आज छत्रपती संभाजीनगरचं चंद्रकांत खैरेंचं आपल्याला सर्व या ठिकाणी उदाहरण दिलं तर तसं पाहायला गेलं तर अतिशय अल्पसंख्याक असताना देखील ते 4 टर्मचे खासदार त्या ठिकाणी होते आणि म्हणून असा कोणी उगीचच काही जातीवादाचा हे लावत असेल तर त्याला काही कुठल्या प्रकारचा अर्थ नसतो। एक शेवटचा आणखी एक प्रश्न, काल नाशिकमध्ये सभा झाली राजाभाऊ वाजेंची, त्याच्यात असा आक्षेप घेण्यात आला, आरोप करण्यात आला की आपले काही लोक ठाकरे गटाच्या संपर्कात आहेत आणि सातत्यानं मागणी करत आहेत की आपल्याला ठाकरे गटामध्ये पुन्हा प्रवेश मिळावा। आता मला असं वाटतं का ही हास्यास्पद गोष्ट आहे, कारण त्यांना माहिती आहे, म्हणजे त्यांनी एक असं गृहीत धरलं आहे का हाच उमेदवार आपल्यासमोर येणार आहे आणि म्हणून त्यांना कुठंतरी हेमंत गोडसेला डॅमेज करायचं आणि म्हणून अशा प्रकारची त्यांची काही व्यूहरचना असेल, परंतु त्यांनी काळजी करू नये, उमेदवारी मलाच मिळेल आणि मग माझ्याशीच लढाई। खूप खूप धन्यवाद। हेमंत गोडसे यांनी विश्वास व्यक्त केलेला आहे की उमेदवारी आपल्यालाच मिळणार। मुख्यमंत्र्यांशी काल जी चर्चा झाली ती निश्चितपणे सकारात्मक झालेली आहे आणि मुख्यमंत्र्यांकडनं देखील नाशिकची जागा शिवसेनेला देण्याचं आश्वासन जे आहे ते देण्यात आलेलं आहे। त्यामुळे आता नाशिकचा तिढा नेमका कधी सुटतो हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरा पर्सन आकाश येवलेसह मी चंदन पूजाधिकारी, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।